स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण ADMLT या एक्झामच्या दृष्टिकोनातून प्रिव्हियस इयर मेडिकल मायक्रोबायोलॉजी या सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट. विच केमिकल एजंट विच इज ॲडिशन टू ए बॅक्टेरियल कॉलनी इनहेबिट ग्रोथ अँड अपॉन रिमूव्हल ऑफ विच ऑफ द कॉलनी रिग्रो आर नोन ॲज. म्हणजे असा कोणता रासायनिक घटक आहे ज्याच्यामुळे जीवांची वाढ थांबते व त्यामधून ते एजंट काढल्यानंतर पुन्हा त्यांची वाढ होते, तर त्यांना काय म्हणतात? ऑप्शन ए बॅक्टेरोसायडल, ऑप्शन बी अँटीसेप्सिस, ऑप्शन सी डिसइन्फेक्टंट, ऑप्शन डी बॅक्टेरोस्टॅटिक. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर 4 बॅक्टेरोस्टॅटिक म्हणजे असे काय? बॅक्टेरोस्टॅटिक एजंट हे जीवाणूंना मारत नाही, तर त्यांच्या बॅक्टेरियाच्या ग्रोथ ही थांबवली जाते, पण ते एजंट काढल्यानंतर पुन्हा त्या बॅक्टेरियाची ग्रोथ होते. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर सेकंड. Colonization of mucous membrane or urogenital tract by gonococcus leads to gonorrhea. Factor responsible for the pathogenicity of gonococci is. गोनोरिया निर्माण करणाऱ्या जीवाणूंची रोगकारकता कोणत्या घटकामुळे असते? तर ऑप्शन ए कॅप्सूलमुळे असते, ऑप्शन बी IgA प्रोटेसमुळे असते, ऑप्शन सी लिपोपॉलिसॅकॅराइडमुळे असते, ऑप्शन डी पिलीमुळे असते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पिलीमुळे असते. पिलीमुळे बॅक्टेरिया म्युकोसल सरफेसला अटॅच होतो, त्यामुळेच इन्फेक्शन आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पिली. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. कम्युनिटी ॲक्वायर्ड अटिपिकल निमोनिया कॅन बी कॉज्ड बाय विच ऑर्गॅनिझम. म्हणजेच कम्युनिटी ॲक्वायर्ड अटिपिकल एनिमिया कोणामुळे होतो? ऑप्शन ए क्लॅमेडिया ट्रायकोमॅटिस, ऑप्शन बी लेग्युनेला निमोफिलिया, ऑप्शन सी मायकोप्लाझ्मा निमोनिया, ऑप्शन डी ऑप्शन 4 स्टेप्टोकोकस निमोनिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मायकोप्लाझ्मा निमोनिया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरिया कॅन ग्रो विदिन 6 to 8 hours ऑन विच मीडियम. म्हणजेच कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरियाची ग्रोथ 6 ते 8 तासामध्ये होते, तर ते कोणत्या मीडियममध्ये होते? ऑप्शन ए ब्लड आगारमध्ये, ऑप्शन बी चॉकलेट आगारमध्ये, ऑप्शन सी टोलोराईट आगारमध्ये, ऑप्शन डी लोफर सिरम स्लोपमध्ये. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 लोफलर्स सिरम स्लोपमध्ये होते. लोफरस मीडियम हा बॅक्टेरिया जलद म्हणजे लोफरस मीडियमवर बॅक्टेरियाची ग्रोथ ही एकदम फास्टमध्ये होत असते आणि मेटाक्रोमॅटिक ग्रॅन्युल्स यामध्ये आपल्याला परफेक्ट दिसत असतात. त्यामुळे कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरियाच्या डिटेक्शनसाठी लोफरस सिरम स्लोप हे मीडियम यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. स्टेफायलोकोकस अँड स्टेप्टोकोकस इज. म्हणजे स्टेप्टोकोकस अँड स्टेफायलोकोकसमधील डिफरन्स काय आहे? ऑप्शन ए कॉगुलिस टेस्ट, ऑप्शन बी ऑक्सिडेस टेस्ट, ऑप्शन सी इंडोल टेस्ट, ऑप्शन डी कॅटालिस्ट टेस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कॅटालिस्ट टेस्ट. आता कॅटालिस्ट टेस्ट काय आहे? तर कॅटालिस्ट टेस्ट ही स्टेफिलोकोकससाठी कॅटालिस्ट पॉझिटिव्ह असते आणि स्टेप्टोकोकस हे कॅटालिस्ट निगेटिव्ह असते. त्यामुळे या डिफरन्समुळे यांच्यामध्ये स्टेप्टोकोकस आणि स्टेफिलोकोकस आणि स्टेप्टोकोकस डिटेक्ट केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. डॉक्टर सस्पेक्टेड युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन अँड सेंड युरिन फॉर कल्चर. विच कल्चर मीडियम इज प्रेफर्ड. म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनच्या कल्चरसाठी मोस्ट कॉमनली कोणतं कल्चर मीडियम यूज केलं जातं? ऑप्शन ए ब्लड कल्चर, ऑप्शन बी मॅकॉनकी आगार, ऑप्शन सी न्यूट्रिएंट आगार, ऑप्शन डी क्लेड आगार. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 क्लेड आगार. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनसाठी मोस्ट कॉमनली क्लेड आगार हे यूज केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. गॅस गँग्रीन्स बेसिलाई आर. गॅस गँग्रीन निर्माण करणारा जीवाणू कोणत्या प्रकारचे असतात? ऑप्शन ए फॅकल्टेटिव्ह अनएरोब्स, ऑप्शन बी ऑप्शन सेकंड एरोब्स, ऑप्शन थर्ड मायक्रो एरोफिलिक, ऑप्शन डी ऑप्शन 4 ऑब्लिगेटेड अनएरोब्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ऑब्लिगेटेड अनएरोब्स. क्लॉस्ट्रिडियम प्रेप्रिजन्स हे ऑक्सिजन शिवाय म्हणजेच अनएरोबिक कंडिशनमध्ये याची ग्रोथ होऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. ग्रिप्ट सेरोटायपिंग ऑफ स्टेफिलोकोकस पॅथोजन इज बेस्ड ऑन.
म्हणजे ग्रिप्ट सेरोटाईप हे कोणत्या घटकावर आधारित आहे? ऑप्शन ए कॅप्सूलवर आधारित आहे, ऑप्शन बी टॉक्झिनवर आधारित आहे, ऑप्शन सी सेल वॉल अँड अँटीजनवर आधारित आहे, ऑप्शन डी एम प्रोटीनवर आधारित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 एम प्रोटीन. एम प्रोटीनवर ग्रिप्ट सेरोटाईप स्टेफिलोकोकस फॅगोजन हे बेस्ड आहे. एम प्रोटीन हा एक व्हिरुलन्स फॅक्टर आहे आणि त्याच्यावरील म्हणजे त्याच्या डिटेक्शनसाठी किंवा त्याच्यावरच सिरोटायपिंग केलं जातं आणि ग्रिप्ट सिरोटाईप हे कशावर बेस्ड आहे तर एम प्रोटीन याच्यावर बेस्ड आहे. क्वेश्चन नंबर 9 इन अ रुटीन मेडिकल लॅबोरेटरी ग्लासवेअर इज इफेक्टिव्हली स्टेरिलायझर बाय. इन अ रुटीन मेडिकल लॅबोरेटरीमध्ये इफेक्टिव्हली ग्लासवेअर स्टेरिलायझेशनसाठी कोणती मेथड यूज केली जाते? ऑप्शन ए ऑटोक्लेव्ह केले जाते, ऑप्शन बी पॉस्चरायझेशन, ऑप्शन सी केमिकल डिसइन्फेक्शन, ऑप्शन डी हॉट एअर ओव्हन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 हॉट एअर ओव्हनचा यूज हा प्रयोगशातील काच सामान निर्जंतुकीकरणासाठी केला जाते. हॉट एअरमध्येच टेम्परेचर 160 ड्राय हीट स्टेरिलायझेशनसाठी हॉट एअर ओव्हनचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. लँड्सफील्ड क्लासिफिकेशन ऑफ स्टेफिलोकोकस इज बेस्ड ऑन. लँड्सफील्ड वर्गीकरण कोणत्या घटकावर आधारित आहे? ऑप्शन ए लँड्सफील्डचं क्लासिफिकेशन हे कोणत्या घटकावर आधारित आहे? ऑप्शन ए कॅप्सूलवर, ऑप्शन बी एम प्रोटीनवर, ऑप्शन सी टेकॉइक ॲसिडवर, ऑप्शन डी सेल वॉल अँड कार्बोहायड्रेटवर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सेल वॉल अँड कार्बोहायड्रेटवर. लँड्सफील्डचं क्लासिफिकेशन या घटकावर अवलंबून आहे. स्टेफिलोकोका हे ग्रुप ए बी सी ग्रुप ए बी सीचे सेल वॉल असून यामध्ये कार्बोहायड्रेट याच्यावर हे अवलंबून असतात किंवा याच्यावर डिपेंड असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. Question number 11. The most common source of are responsible for spread of staphylococcus from patient to patient in a hospital is. म्हणजे थोडक्यात काय तर रुग्णालयामध्ये स्टेफिलोकोकस पसरण्याचा मोस्ट कॉमन सोर्स रिस्पॉन्सिबल स्प्रेड फॉर द स्टेफिलोकोकस म्हणजे स्टेफिलोकोकस हा स्प्रेड होण्यासाठी मोस्ट कॉमन सोर्स कोणता आहे? ऑप्शन ए एअर थ्रू, ऑप्शन बी लाईन्स थ्रू, ऑप्शन सी इन्स्ट्रुमेंट थ्रू, ऑप्शन डी हँड्स अँड हॉस्पिटल पर्सनलमुळे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 हँड्स अँड हॉस्पिटल पर्सनलमुळे. म्हणजे हात स्वच्छ न धुतल्यामुळे इन्फेक्शन सर्वात जास्त पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. Nasopharyngeal swab are used to detection of asymptomatic carrier of म्हणजेच नायसोफॅरेंजियल स्वॅब कोणत्या रोगाच्या कॅरियरसाठी वापरला जातो? ऑप्शन ए निमोकोकासाठी, ऑप्शन बी स्टेफिलोकोकासाठी, ऑप्शन सी स्ट्रेप्टोकोकासाठी, ऑप्शन 4 मेनिंगोकोकासाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 मेनिंगोकोकासाठी. नायजेरिया मेनिंजायटिस म्हणजेच न्यूरोफॅरेन्स यामध्ये असिम्प्टमॅटिक कॅरियर आपल्याला आढळला जातो. त्यामुळे याच्यासाठी मेनिंगोकोकाय या कॅरियर्स वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. द ऑर्गॅनिझम फॉर्मिंग अल्फा हिमोलायटिक कॉलनीज अँड नॉर्मल कॉमन सेल्स ऑफ थ्रोट इज. म्हणजे घशातील कॉमन अल्फा हिमोलायटिक जीवाणू कोणता आहे? तर ऑप्शन ए स्ट्रेप्टोकोकस फॅगोजन्स, ऑप्शन बी एंटेरोकोकस, ऑप्शन सी निमोकोकस, ऑप्शन डी व्हेरिडन्स स्टेप्टोकोकाय. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 व्हेरिडन्स स्टेप्टोकोकाय. व्हेरिडन्स ग्रुप हा नॉर्मल फ्लोरा आहे आणि याच्यामध्येच अल्फा हिमोलायटिक हे आपल्याला मोस्ट कॉमन पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. द बीटा हिमोलायटिक कॅटॅलिस पॉझिटिव्ह, कॉगलेस पॉझिटिव्ह, ग्राम पॉझिटिव्ह कोकाय आयसोलेट फ्रॉम बाईट्स वुंड इज मोस्ट लाईक. म्हणजे जखमेवर मिळणारा बीटा हिमोलायटिक त्याचबरोबर कॅटॅलिस पॉझिटिव्ह त्याचबरोबर कॉगलेस पॉझिटिव्ह कोकाय कोणता आहे? तर ऑप्शन ए स्ट्रेप्टोकोकस फॅगोजन्स, ऑप्शन बी एंटेरोकोकस फॅसिलिस, ऑप्शन 3 स्टेफिलोकोकस इपिडर्मिस, ऑप्शन 4 स्टेफिलोकोकस युरिस. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 स्टेफिलोकोकस युरिस. स्टेफिलोकोकस युरिस हा कॅटॅलिस पॉझिटिव्ह असतो, परत कॉगलेस पॉझिटिव्ह असतो आणि इन्फेक्शन कॉज करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15.
क्वेश्चन नंबर 15, पॉश्चरायझेशन किल्स ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. म्हणजे पॉश्चरायझेशनसाठी खालीलपैकी कोणता जीवाणू मारत नाही. ऑप्शन ए ब्रुसेला, ऑप्शन बी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, ऑप्शन सी साल्मोनेला, ऑप्शन डी कॉरॉक्झिला बर्नेटी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कॉरॉक्झिला बर्नेटी. कॉरॉक्झिला बर्नेटी हा हीट रेजिस्टंट असतो, त्यामुळेच पॉश्चरायझेशन नंतरही देखील हा जिवंत राहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग अँटीबॉडी गिव्स अ प्रायमरी इम्यून रिस्पॉन्स. प्रायमरी इम्यून रिस्पॉन्समध्ये कोणती अँटीबॉडी तयार होत असते. ऑप्शन ए IgG, ऑप्शन बी IgA, ऑप्शन डी IgE, ऑप्शन डी IgM. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 IgM. IgM ही प्रायमरी इम्यून रिॲक्शन अँटीबॉडी आहे. ही सर्वात आधी धावून येणारी अँटीबॉडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. द अँटीबॉडी द ॲबिलिटी ऑफ an organism to resist infection of pathogens is called as. रोगांपासून बचाव करण्याची क्षमता काय आहे. तर ऑप्शन ए व्हिरुलन्स, ऑप्शन बी पॅथोजेनिसिटी, ऑप्शन सी हायपरसेन्सिटिव्हिटी, ऑप्शन डी इम्युनिटी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 इम्युनिटी. इम्युनिटी म्हणजे आपल्या शरीरातील रोगांविरुद्ध लढण्याची एक क्षमता असते आणि ही पॅथोजन विरुद्ध लढत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. डॅश डॅश पार्ट ऑफ अन अँटीबॉडी विच रेकग्नाइज्ड अँड बाइंड टू द अँटीजन. म्हणजे अँटीजनला बाइंड करणाऱ्या अँटीबॉडीचा कोणता भाग असतो. ऑप्शन ए FC रिजन, ऑप्शन बी कॉन्स्टंट रिजन, ऑप्शन बी हिंगे रिजन, ऑप्शन डी फॅब रिजन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 फॅब रिजन. फॅब रिजन इज अ पार्ट ऑफ अँटीबॉडी विच इज रेकग्नाइज्ड बाइंड टू द अँटीजन. फॅब रिजन हा अँटीजनला ओळखतो आणि तो त्याला बाइंड करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. डायरिया इज नॉट कॉज्ड बाय. खालीलपैकी कोणता डायरिया निर्माण करत नाही. ऑप्शन ए विब्रिओ कॉलरा, ऑप्शन बी इचरेचिया कॉली, ऑप्शन सी सिजेला डिसेंट्रीज, ऑप्शन डी क्लॉस्ट्रिडियम टेटानी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 क्लॉस्ट्रिडियम टेटानी. क्लॉस्ट्रिडियम टेटानी हा लॉक जॉ करतो ना की हा डायरिया कॉज करत असतो. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 क्लॉस्ट्रिडियम टेटानी. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. द कॉझिटिव्ह एजंट ऑफ ट्युबरक्युलोसिस प्रोड्युस्ड ट्युबरक्युलिन इज ॲन. ट्युबरक्युलोसिसमध्ये ट्युबरक्युलिन हे काय आहे. तर ऑप्शन ए एंडोटॉक्झिन आहे, ऑप्शन बी एन्झाईम आहे, ऑप्शन सी एक्झोटॉक्झिन आहे, ऑप्शन डी प्रोटीन आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 हे एक प्रोटीन आहे. ट्युबरक्युलिन हा प्रोटीन नेचरचा एक अँटीजन असल्यामुळे द कॉझिटिव्ह एजंट ऑफ ट्युबरक्युलोसिस प्रोड्यूस ट्युबरक्युलिन इज अ प्रोटीन. म्हणजेच ट्युबरक्युलिन हा एक प्रोटीन नेचरचा अँटीजन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. द फर्स्ट पर्सन हू डिस्कवर्ड मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस वॉज. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसचं फर्स्ट डिस्कवर कोणी केलं आहे. ऑप्शन ए लुईस पाश्चर, ऑप्शन बी एडवर्ड जेनर, ऑप्शन सी पॉल इर्लिच, ऑप्शन डी रॉबर्ट कोच. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 रॉबर्ट कोच यांनी सर्वात प्रथम 1882 TBचा बॅक्टेरिया म्हणजेच मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस डिस्कवर केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. What cytokines are produced is responsible for the infection. व्हायरल इन्फेक्शनमध्ये कोणता सायटोकाइन्स तयार होत असतो. ऑप्शन ए इंटरल्युकिन्स, ऑप्शन बी ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर, ऑप्शन सी कॉलन स्टिम्युलेटिंग फॅक्टर, ऑप्शन डी इंटरफेरन्स. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 इंटरफेरन्स हे अँटीव्हायरल सायटोकाइन असते, त्यामुळेच ते व्हायरलचं रिप्लिकेशन थांबवतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. अ पॉझिटिव्ह कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट CFT इज डिटेक्ट बाय. कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट पॉझिटिव्ह असल्यास त्यामध्ये आपल्याला काय दिसते. ऑप्शन ए ॲग्लोटिनेशन, ऑप्शन बी हिमोलायसिस, ऑप्शन सी प्रेसिपिटेशन, ऑप्शन डी ॲब्सेन्स ऑफ हिमोलायसिस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ॲब्सेन्स ऑफ हिमोलायसिस. म्हणजेच कॉम्प्लिमेंट फिक्स झाला तर RBCचं हिमोलायसिस होत नाही, त्यामुळेच टेस्ट पॉझिटिव्ह मानली जाते. त्यामुळे कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्टमध्येच ॲब्सेन्स ऑफ हिमोलायसिस डिटेक्ट होत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9.
क्लास स्विचिंग ऑफ अँटीबॉडीज कॅन ऑकर बाय चेंजिंग द अँटीबॉडी क्लास स्विचिंग कोणत्या भागात बदल करून होते? ऑप्शन ए लाईट चेनमध्ये, ऑप्शन बी व्हेरिएबल रिजनमध्ये, ऑप्शन सी अँटीजन बाइंडिंग साईटमध्ये, ऑप्शन डी हेवी चेन अँड कॉन्स्टंट रिजनमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 हेवी चेन अँड कॉन्स्टंट रिजनमध्येच बदल केल्यामुळे IgG, IgM, IgA, IgG यामध्ये आपल्याला बदल झालेला पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10. डिप्थेरिया कॉमनली अफेक्ट विच एज ग्रुप? डिप्थेरिया हा कॉमनली कोणत्या वयोगटामध्ये जास्त प्रामुख्याने आपल्याला जास्त पाहायला मिळतो? ऑप्शन ए निओनेट्स, ऑप्शन बी अडल्ट्समध्ये, ऑप्शन सी एल्डर्समध्ये, ऑप्शन डी चिल्ड्रन्समध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 चिल्ड्रन्समध्येच आपल्याला डिप्थेरिया हा मोस्ट कॉमनली पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. डायरेक्ट कुम टेस्ट डिटेक्ट. क्वेश्चन नंबर 11 डायरेक्ट कुम टेस्ट डिटेक्ट्स. डायरेक्ट कुम टेस्ट कशासाठी वापरली जाते? ऑप्शन ए फ्री अँटीबॉडी इन सिरम, ऑप्शन बी कॉम्प्लिमेंट प्रोटीनसाठी, ऑप्शन सी इम्युन कॉम्प्लेक्ससाठी, ऑप्शन डी अँटीबॉडीज बाउंड RBCसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे अँटीजन बाउंड RBCसाठी डायरेक्ट कुम टेस्ट ही केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12. द फॅप फ्रॅगमेंट ऑफ अन इम्युनोग्लोबिन इज मेड अप ऑफ. फॅप फ्रॅगमेंट इम्युनोग्लोबिन कशापासून तयार झाले आहे? ऑप्शन ए 2 हेवी चेन्सपासून, ऑप्शन बी 2 लाईट चेनपासून, ऑप्शन सी ऑप्शन 3 1 हेवी चेन ओनली, ऑप्शन ऑप्शन 4 1 हेवी चेन अँड 1 लाईट चेन. तर याचं योग्य उत्तर आहे फॅप फ्रॅगमेंट इम्युनोग्लोबिन हे 1 हेवी चेन आणि प्लस 1 लाईट चेन याच्यापासून बनलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. ह्युमन इरेथ्रोसाइट अँटीजन एक्झिबिट. RBC अँटीजनमध्ये RBC अँटीजन कोणता पॅटर्न दाखवतात? ऑप्शन ए अँटीजन ड्रिफ्ट्स, ऑप्शन बी अँटीजेनिक ड्रिफ्ट्स शिफ्ट, ऑप्शन डी हेट्रोफिलिक अँटीजन, ऑप्शन डी कोडोमायनस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर 4 कोडोमिनन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. इन अन इम्युनोग्लोबिन हेवी अँड लाईट चेन्स आर हेल्ड टुगेदर बाय. इम्युनोग्लोबिन चेन हे कशाद्वारे जोडलेले आहे? ऑप्शन ए हायड्रोजन बॉन्ड्सपासून, ऑप्शन बी आयोनिक बॉन्ड, ऑप्शन 3 पेप्टाइड बॉन्ड, ऑप्शन डी डायसल्फाइड बॉन्ड. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 डायसल्फाइड बॉन्ड. अँड इम्युनोग्लोबिन हेवी अँड लाईट चेन्स आर हेल्ड टुगेदर टू द डायसल्फाइड बॉन्ड. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 13. रिंग टेस्ट इन सिरोलॉजी इज. रिंग टेस्ट कोणत्या प्रकारचा आहे? रिंग टेस्ट इन सिरोलॉजी इज. रिंग टेस्ट ही कोणत्या प्रकारची सिरोलॉजी टेस्ट आहे? ऑप्शन ए ॲग्लोटिनेशन टेस्ट आहे, ऑप्शन बी कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट आहे, ऑप्शन सी न्यूट्रलायझेशन टेस्ट आहे, ऑप्शन डी प्रेसिपिटेशन टेस्ट आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 प्रेसिपिटेशन टेस्ट आहे. रिंग टेस्ट ही अँटीजन अँटीबॉडी प्रेसिपिटेशन रिॲक्शन दाखवत असते, त्यामुळे ही एक रिंग टेस्ट ही एक प्रेसिपिटेशन टेस्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 31. साल्मोनेला पॅराटायपी कॉज विच टाईप ऑफ फिवर. साल्मोनेला पॅराटायपी हा कोणता रोग निर्माण करत असतो? ऑप्शन ए रिलॅप्सिंग फिवर, ऑप्शन बी अंडरलंट्स फिवर, ऑप्शन सी डेंग्यू फिवर, ऑप्शन डी एंटेरिक फिवर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 एंटेरिक पॅराटायपिक फिवर हा साल्मोनेला पॅराटायपी कॉज करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 32. द नॉर्मल निगेटिव्ह रेंज ऑफ रिमॅटॉइड फॅक्टर इज. रिमॅटॉइड फॅक्टरचे नॉर्मल लेवल किती असते? ऑप्शन ए लेस दॅन 20 इंटरनॅशनल युनिट पर मिलीलिटर, ऑप्शन सेकंड लेस दॅन 30 इंटरनॅशनल युनिट पर मीटर, ऑप्शन थर्ड लेस दॅन 10 इंटरनॅशनल युनिट पर मीटर, ऑप्शन 4 लेस दॅन 14 इंटरनॅशनल युनिट पर मीटर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 लेस दॅन 14 इंटरनॅशनल युनिट पर मिलीलिटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. द बेसिक स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीज आर. अँटीबॉडीजचं बेसिक स्ट्रक्चर कोणतं आहे? ऑप्शन ए पॉलिसॅकराइड्स, ऑप्शन बी लिपिड्स, ऑप्शन सी न्यूक्लिक ॲसिड, ऑप्शन डी
ग्लायकोप्रोटीन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ग्लायकोप्रोटीन. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 34. Which chemical group of surface is which chemical group on surface of an antigen against which antibody are produced are called as. थोडक्यात काय तर अँटीजन बायडिंग साईटलाच काय म्हणतात. ऑप्शन ए पॅराटोप्स म्हणतात, ऑप्शन बी हॅप्टेन्स म्हणतात, ऑप्शन सी ॲडजर्वेंट म्हणतात, ऑप्शन डी इपिटोप्स म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इपिटोप्स असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 35. द इम्युनिटी अक्वायर्ड बाय द इन्फेक्शन ड्यू टू द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज. इन्फेक्शन नंतर मिळणारी इम्युनिटीला काय म्हणतात. ऑप्शन ए पॅसिव्ह इम्युनिटी, ऑप्शन बी आर्टिफिशियल इम्युनिटी, ऑप्शन डी ऑप्शन 3 इनेट इम्युनिटी, ऑप्शन डी ॲक्टिव्ह नॅचरल इम्युनिटी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 36. द लाईट चेन ऑफ इम्युनोग्लोबिन्स हॅज अ मॉलिक्युलर वेट ऑफ. लाईट चेन इम्युनोग्लोबिनचा मॉलिक्युलर वेट किती असतं. ऑप्शन ए 25,000, ऑप्शन बी 40,000, ऑप्शन सी 60,000, ऑप्शन डी 25,000. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 25,000. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 37. द पार्ट ऑफ अँटीबॉडी मॉलिक्युल्स विच कंबाइन्स विथ द अँटीजेनिक डिटर्मिनंट इज फाउंड इन द. ऑप्शन ए एफसी रिजन, ऑप्शन बी कॉन्स्टंट रिजन, ऑप्शन सी हिंगे रिजन, ऑप्शन डी फॅब रिजन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 फॅब रिजन. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 38. The presence of circulating non-aggregating antibodies can be detected by. Option A agglutination test, option B ring test, option C complement fixation test, option D Coombs test. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 Coombs test. Coombs test are the non-aggregating antibody test can be detect the presence of circulating non-anticoagulant antibodies can be detected by the Coombs test. Next question is question number 39. Toxides are best described being. Option A heat stable, option B highly toxic, option C highly antigenic, option D non toxic but antigenic. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नॉन टॉक्सिक बट अँटीजेनिक आर द टॉरॉक्साइड आर बेस्ट डिस्क्राईब. नेक्स्ट क्वेश्चन इज रो अबाउट मॉन्टॉक टेस्ट. मॉन्टॉक टेस्ट म्हणजे काय थोडक्यात. ऑप्शन ए खालीलपैकी कोणती गोष्ट मॉन्टॉक टेस्ट रिगार्डिंग योग्य आहे. ऑप्शन ए मॉन्टॉक टेस्ट आर टाइप 1 hypersensitivity, option second antibody mediate, option third immediate reaction, option D type 4 hypersensitivity. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 टाइप 4 hypersensitivity. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 41. Prove regarding salmonella infection is. Option A causes food poisoning only, option B spread by droplets, option third produced by endotoxin. तर याचं योग्य ऑप्शन नंबर 4 ट्रान्समिटेड बाय फेकल ओरल रूट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ट्रान्समिटेड बाय फेकल ओरल रूट द्वारे साल्मोनेला इन्फेक्शनचं स्प्रेड होत असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 42. ट्युबरक्युलिन टेस्ट पॉझिटिव्ह इज डिपेंडंट ऑन. ऑप्शन ए अँटीबॉडी लेवल, ऑप्शन बी बॅक्टेरियल लोड, ऑप्शन सी कॉम्प्लिमेंट ॲक्टिव्हिटी, ऑप्शन 4 सेल मिडिएट इम्युनिटी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सेल मिडिएट इम्युनिटी आर द ट्युबरक्युलिन टेस्ट पॉझिटिव्हली डिपेंड ऑन सेल मिडिएट इम्युनिटी. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 44. विच इज जस्ट ट्रू अबाउट विडाल टेस्ट. विडाल टेस्ट रिगार्डिंग खालीलपैकी कोणती गोष्ट योग्य आहे. ऑप्शन ए डिटेक्टिंग व्हायरल अँटीबॉडीज, ऑप्शन बी इमिडिएट हायपरसेन्सिटिव्हिटी टेस्ट, ऑप्शन थर्ड स्किन टेस्ट, ऑप्शन डी ॲग्लुटिनेशन टेस्ट फॉर एंटेरिक फिवर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ॲग्लुटिनेशन टेस्ट फॉर एंटेरिक फिवर. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 45. विच ऑफ द फॉलोइंग अमिनो ॲसिड इज फाउंड इन हिंगे रिजन इन इम्युनोग्लोबिन. खालीलपैकी कोणत्या अमिनो ॲसिड हे हिंगे रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन ए लायसिन, ऑप्शन बी व्हॅलिन, ऑप्शन सेकंड व्हॅलिन, ऑप्शन थर्ड ॲलिनाइन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 प्रोलिन. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 64. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रॉंग ॲग्लुटिनेशन अँटीबॉडी. खालीलपैकी कोणती
स्ट्रॉंग ॲग्लुटिनेशन अँटीबॉडी आहे. ऑप्शन ए IgG, ऑप्शन बी ऑप्शन सेकंड IgA, ऑप्शन थर्ड IgE, ऑप्शन फोर्थ IgM. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 IgM. IgM आर द स्ट्रॉंगेस्ट ॲग्लुटिनेशन अँटीबॉडी. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 47. विच पार्ट ऑफ इम्युनोग्लोबिन अलो द कॉम्प्लिमेंट फिक्सेशन. खालीलपैकी कोणता पार्ट इम्युनोग्लोबिनचा कॉम्प्लिमेंट फिक्सेशनसाठी हेल्प करतो. ऑप्शन ए फॅब रिजन, ऑप्शन बी व्हेरिएबल रिजन, ऑप्शन सी लाईट चेन, ऑप्शन डी फॅब रिजन FC रिजन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 FC रिजन आर द immunoglobulin part are complement fixation. Next question is which of the following protozoa parasite is transmitted to human by the bites of sandfly. असा कोणता प्रोटोझोआ पॅरासाइट आहे जो की ह्युमनला बाईट केल्यानंतर सँडफ्लायद्वारे पसरला जातो. ऑप्शन ए ट्रॅपोझोमल क्रुझी, ऑप्शन बी लेशमॅनिया डोनोवानी, ऑप्शन थर्ड ऑप्शन सी एंटोमिबाल हिस्टोलायटिका, ऑप्शन डी जियार्डिया लॅम्बलिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लेशमॅनिया डोनोवानी आर द ट्रान्समिटेड बाय द बाइट्स ऑफ सॅन्डफ्लाय. नेक्स्ट क्वेश्चन इज malignant tertian malaria is caused by. ऑप्शन ए प्लाझ्मोडियम वायवॅक्स, ऑप्शन बी प्लाझ्मोडियम मलेरिया, ऑप्शन सी प्लाझ्मोडियम ओवेल, ऑप्शन डी प्लाझ्मोडियम फॅल्सिपरम. तर याचं योग्य उत्तर आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिपरम. प्लाझ्मोडियम टर्शरियन मलेरिया इज कॉज्ड बाय द प्लाझ्मोडियम फॅल्सिपरम. प्लाझ्मोडियम फॅल्सिपरम आर मोस्ट सिव्हिअर मलेरिया. Next question is the quick method of staining Malarian parasite in a thick blood smear without fixation is. Option A field stain, option B Leishmania stain, option B right stain, option D J and B stain. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 J and B stain are the quick method for the malarial parasite for the thick blood smear without fixation. Next question is bile stain agent are found in all except Ascaris. Option A Ascaris lumbricoides, option B trichuria, option C Enterobius vermicularius, option D Tinea species. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी Enterobius vermicularius. Next question is biological vector of sleeping sickness is. बायोलॉजिकल व्हेक्टर स्लिपिंग सिकनेससाठी बायोलॉजिकल व्हेक्टर कोणता आहे. ऑप्शन ए सँडफ्लाय, ऑप्शन बी मॉस्किटो, ऑप्शन बी रेड्युलेट ब्लग, ऑप्शन डी टेस्ट फ्लाय. तर याचं योग्य उत्तर आहे टेस्ट फ्लाय आर द बायोलॉजिकल व्हेक्टर ऑफ स्लिपिंग सिकनेस. नेक्स्ट क्वेश्चन इज कॅल्सोनिस टेस्ट इज एक्झाम्पल ऑफ विच टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. कॅल्सोनी टेस्ट हे कशाचे कॅल्सोनी टेस्ट इज एक्झाम्पल ऑफ विच टाईप ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. ऑप्शन ए टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी, ऑप्शन बी टाईप 2 हायपरसेन्सिटिव्हिटी, ऑप्शन थर्ड टाईप 3 हायपरसेन्सिटिव्हिटी, ऑप्शन फोर हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन टाईप 4. तर याचं योग्य उत्तर आहे कॉलेज टेस्ट आर द टाईप 4 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 7. कल्चर मीडियम युज्ड फॉर कल्टिवेशन ऑफ एंटोमिबा हिस्टोलायटिका. एंटोमिबा हिस्टोलायटिकासाठी खालीलपैकी कोणतं कल्चर मीडियम यूज केलं जातं. ऑप्शन ए लॉन्सन जेन्सन मीडियम, ऑप्शन बी रॉबर्ट्स क्रूक मीडियम, ऑप्शन थर्ड डायमंड्स मीडियम, ऑप्शन डी TCBS आगार. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी डायमंड्स आगार आर यूज्ड फॉर द एंटोमिबा हिस्टोलायटिका फॉर कल्चर मीडिया. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 8. डायग्नोसिस ऑफ whipworm infection is based on finding of. Option A larva in stool, option B adult worm in intestine, option B barrel shaped edge in stool, option D cyst in stool. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी barrel shaped edge in stool is a diagnosis infection of whipworm infection. Next question is question number 9. Diagnosis serological test incisive amoebiasis include. Option A Vidiarel test, option B Vidal टेस्ट, ऑप्शन सी ELISA टेस्ट, ऑप्शन डी वेलीफिलिक्स टेस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ELISA टेस्ट. ELISA इज अ डायग्नोस्टिक सिरोलॉजिकल टेस्ट फॉर एमबीएसिस. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ हुकवर्म. हुकवर्मचं खालीलपैकी कोणतं एक्झाम्पल आहे. ऑप्शन ए एंट्रोबियस वर्मिक्युलरिस, ऑप्शन बी एस्कॅरिसिस लुम्ब्रिओकॉइड्स, ऑप्शन बी एन्सिलोस्टोमा डिओडेनल्स, ऑप्शन डी ट्रिच्युरिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ॲनिसायलोस्टोमा डिओडेनल्स.
नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 11. इन्क्युबेशन पिरियड फॉर प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरमसाठी इन्क्युबेशन पिरियड किती आहे? ऑप्शन ए 7 ते 10 दिवस, ऑप्शन बी 9 ते 14 दिवस, ऑप्शन सी 15 ते 20 दिवस, ऑप्शन डी 25 ते 30 दिवस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 9 ते 14 दिवस आर द इन्क्युबेशन पिरियड फॉर प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 12. Intestinal parasite identify using एंट्रो टेस्ट म्हणजे स्ट्रिंग टेस्ट कशासाठी करतात, कोणाच्या डिटेक्शनसाठी? ऑप्शन ए एंटोमिबा हिस्टोलायटिका, ऑप्शन बी एस्कॅरिसिस लुम्ब्रेकॉइड्स, ऑप्शन सी जियार्डिया लॅम्ब्लिया, ऑप्शन डी ट्रायच्युरिया. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जियार्डिया लॅम्ब्लिया. याच्यासाठीच स्ट्रिंग टेस्ट ही परफॉर्म केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 16. जेम्स डॉट्स आर सीन इन इन्फेक्शन विथ विच प्लाझ्मोडियम स्पेसिस. जेम्स डॉट हे कोणत्या प्लाझ्मोडियम स्पेसिसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं? ऑप्शन ए प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरममध्ये, ऑप्शन बी प्लाझ्मोडियम मलेरियामध्ये, ऑप्शन सी प्लाझ्मोडियम वायवॅक्समध्ये, ऑप्शन डी प्लाझ्मोडियम ओवेलमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्लाझ्मोडियम वायवॅक्समध्ये आपल्याला जेम्स डॉट्स हे आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. काला आजार इज ऑल्सो नोन ॲज. काला आजारला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए क्युटेनियस लेशमनियासिस, ऑप्शन बी ओरेंटल सोर, ऑप्शन सी विस्करल लेशमनियासिस, ऑप्शन डी स्लिपिंग सिकनेस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विस्करल लेशमनियासिस. यालाच काला आजार या नावाने देखील ओळखलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. मुलर डॉट्स आर सीन इन इन्फेक्शन विच ऑफ प्लाझ्मोडियम स्पेसिस. खालीलपैकी कोणत्या प्लाझ्मोडियम स्पेसिसमध्ये मोलर्स डॉट्स हे आपल्याला पाहायला मिळतात? ऑप्शन ए प्लाझ्मोडियम वायवॅक्समध्ये, ऑप्शन बी प्लाझ्मोडियम मलेरियामध्ये, ऑप्शन सी प्लाझ्मोडियम ओवेलमध्ये, ऑप्शन डी प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरममध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरममध्ये आपल्याला मुलर्स डॉट इन्फेक्शन पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. NIH स्वॅब फॉर डिमॉन्स्ट्रेशन ऑफ एज यूज्ड इन डायग्नोसिस इन्फेक्शन ऑफ. ऑप्शन ए एस्कॅरिसिस लुम्ब्रेकॉइड्स, ऑप्शन बी ट्रायच्युरिया, ऑप्शन सी एंट्रोमिबियस वर्मिक्युलरसिस, ऑप्शन डी हुकवर्म. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी एंट्रोबियस वर्मिक्युलरसिस. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. नॉन पॅथोजेनिक स्पेसिस ऑफ जीनस एंट्रोमिबा ऑकरिंग कॉमनली इन अ ह्युमन माउथ इज. ऑप्शन ए एंटोमिबा हिस्टोलायटिका, ऑप्शन बी एंटोमिबा कोलाय, ऑप्शन सी एंटोमिबा जिंजिव्हॅलिस, ऑप्शन डी एंटोमिबा हर्मॅन्टिमॅनी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी एंटोमिबा जिंजिव्हॅलिस. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 21. Pathogenicity due to the ascariasis involve all except. Option A intestinal obstruction, option B Lupfus syndromes, option C malnutrients, option D hematuria. तर याचं योग्य उत्तर आहे hematuria. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 22. Patient diagnosis with malaria smear shows all stages. Seasoned 14 to 20 merozoites with yellowish brown pigment. The parasite is. पेशंट मलेरिया पॉझिटिव्ह आहे. स्मिअरमध्ये 14 ते 20 मेरोझाइट्स आपल्याला पाहायला मिळतात. येलो ब्राउनिश पिगमेंट आपल्याला पाहायला मिळतात. तर खालीलपैकी पॅरासाइट कोणता आहे? ऑप्शन ए प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम, ऑप्शन बी प्लाझ्मोडियम वायवॅक्स, ऑप्शन सी प्लाझ्मोडियम मलेरिया, ऑप्शन डी प्लाझ्मोडियम ओवेल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्लाझ्मोडियम मलेरियामध्ये आपल्याला ही सर्व कंडिशन पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. पेशंट प्रेझेंट विथ डायरिया स्टूल वेट माउंट शोज मोटाईल विदाउट RBC पस सेल्स लाईक ऑर्गॅनिझम इज. पेशंटमध्ये डायरिया प्रेझेंट आहे. पेशंटच्या स्टूलमध्येच वेट माउंट शोल मोटाईल प्रोटोझोआ आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्येच विदाऊट RBC आणि पस सेल म्हणजे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर खालीलपैकी कोणती कंडिशन असेल? ऑप्शन ए एंटोमिबा हिस्टोलायटिकामध्ये, ऑप्शन बी बॅलॅन्टियडियम कोलीमध्ये, ऑप्शन सी जियार्डिया लॅम्ब्लियामध्ये, ऑप्शन डी ट्रायकोमोनस होमिनिसमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जियार्डिया लॅम्ब्लियामध्ये ही सर्व कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 24. थिन ब्लड स्मिअर एक्झामिनेशन फॉर मलेरिया इज मेनली यूज टू आयडेंटिफाय.
थिन ब्लड स्मिअर एक्झामिनेशन मलेरियामध्ये कशाच्या डिटेक्शनसाठी आयडेंटिफिकेशनसाठी यूज केले जाते. ऑप्शन ए पॅरासायटिक डेन्सिटीसाठी, ऑप्शन बी प्रेझेन्स ऑफ मलेरिया पॅरासायटीसाठी किंवा स्पेसिस ऑफ प्लाझ्मोडियमसाठी, ऑप्शन डी सिव्हिरिटी ऑफ मलेरियासाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी स्पेसिस ऑफ मलेरिया. म्हणजेच ब्लड स्मिअर एक्झामिनेशन मलेरियामध्ये प्रामुख्याने का केलं जातं तर प्लाझ्मोडियम स्पेसिस ओळखण्यासाठी. म्हणजे कोणता स्पेसिस आहे, प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे, प्लाझ्मोडियम मलेरिया आहे, प्लाझ्मोडियम ओवेल आहे की प्लाझ्मोडियम नॉलेस आहे, या सर्व स्पेसिसच्या डिटेक्शनसाठी ब्लड स्मिअर हे एक्झामिनेशन मलेरियामध्ये प्रामुख्याने केले जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. सॅबेन फेल्डमन डाय इज डायग्नोसिस टेस्ट फॉर. सॅबेन फेल्डमन डाय टेस्ट ही कशाच्या डायग्नोसिससाठी यूज केली जाते. ऑप्शन ए ॲमिबियासिसमध्ये, ऑप्शन बी मलेरियामध्ये, ऑप्शन सी लेशमनियासिसमध्ये, ऑप्शन डी ट्रायकोप्लाझ्मोसिसमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी टॉक्झोप्लाझ्मोसिसमध्ये सॅबेन फेल्डमन डाय ही टेस्ट यूज केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27. सिग्निफिकंट टायटर्स ऑफ इनडायरेक्ट हिमोग्लोबिन assay are seen in all type of amoebiasis except. ऑप्शन ए इंटेस्टाइनल amoebiasis, ऑप्शन बी amoebic liver abscess, ऑप्शन सी एक्स्ट्रा इंटेस्टाइनल amoebiasis, ऑप्शन डी असिम्प्टमॅटिक सिस्ट पॅसर यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27. टिनिया सोलिडियम क्लाउड इज प्रेझेंट इन. ऑप्शन ए बीफमध्ये, ऑप्शन बी फिशमध्ये, ऑप्शन सी पॉर्कमध्ये, ऑप्शन डी मटनमध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पॉर्क आर प्रेझेंट इन टॅनिया सोलिडियम. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 28. द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट GRDSS. GRDSSसाठी खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट योग्य आहे. ऑप्शन ए कॉजेस डिसेंट्री विथ ब्लड, ऑप्शन बी इन्वेट्स इंटेस्टाइनल म्युकोसा, ऑप्शन सी कॉजेस माल ॲब्झॉर्प्शन अँड स्टेरोरिया, ऑप्शन डी प्रोसेस लिव्हर ॲब्सेसिस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कॉजेस माल ॲब्झॉर्प्शन अँड स्टेरोरिया. हे याचं GRDSसाठी योग्य स्टेटमेंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज द कल्चर मीडियम युज्ड फॉर ग्रोथ ऑफ जियार्डिया लॅम्लिया. जियार्डिया लॅम्लियासाठी जियार्डिया लॅम्लियाच्या ग्रोथसाठी खालीलपैकी कोणतं कल्चर मीडिया यूज केलं जातं. ऑप्शन ए रॉबर्टसन कुक मीट मीडियम, ऑप्शन बी लॉन्स्टन जेन्सन मीडियम, ऑप्शन बी डायमंड्स मीडियम, ऑप्शन डी TCBS आगार. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी डायमंड्स आगार आर युज्ड फॉर जियार्डियासिस लॅम्लियाज ग्रोथ. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 13. द मॅच्युअर सिस्ट ऑफ इंटोमेबा हिस्टोलायटिका कंटेन्स हाऊ मेनी न्यूक्लियस. इंटोमेबा हिस्टोलायटिकामध्ये मॅच्युअर सिस्ट त्याच्यामध्ये किती प्रकारचे न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. इंटोमेबा हिस्टोलायटिकामध्ये मॅच्युअर न्यूक्लियामध्ये आपल्याला 4 प्रकारचे सिस्ट पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 31. द मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह फीचर ऑफ पॅथोजेनिक एंटोमेबा हिस्टोलायटिका ऑन फ्रेश स्टूल एक्झामिनेशन इज. ऑप्शन ए प्रेझेन्स ऑफ सिस्ट, ऑप्शन बी मल्टिपल न्यूक्लिया, ऑप्शन सी RBC इनसाइड ट्रोपोझाइट्स, ऑप्शन डी क्रोमॅटोड बॉडीज. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी RBC इनसाइड द ट्रोपोझाइट. मोस्ट डिस्टिंग्विश फीचर पॅथोजेनिक एंटोमेबा हिस्टोलायटिका ऑन फ्रेश स्टूलमध्ये आपल्याला पॅथोजेनिक एंटोमेबा हिस्टोलायटिकामध्ये आपल्याला RBC इनसाइड द ट्रोपोझाइटमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 32. द पॅरासाइट विच एंटर्स द ह्युमन बॉडी थ्रू द स्किन इज. ह्युमन बॉडीमध्ये स्किन थ्रू कोणतं पॅरासाइट एंटर होतं. ऑप्शन ए ॲस्कॅरेसिस लुम्ब्रिकॉइड्स, ऑप्शन बी एंट्रोबियस व्हर्मिक्युलरिस, ऑप्शन सी टॅनिया सॅगिंटा, ऑप्शन डी एन्सिलोस्टोमा डिओडेनल्स. तर याचं योग्य उत्तर आहे एन्सिलोस्टोमा डिओडेनल्समध्ये आपल्याला स्किन थ्रू ह्युमनमध्ये पॅरासाइटचं इन्फेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. द पॅरासाइट शोविंग टेनिस रॉकेट मॉर्फोलॉजीज. कोणत्या पॅरासाइटमध्ये टेनिस रॉकेट मॉर्फोलॉजी आपल्याला पाहायला मिळतात. ऑप्शन ए ट्रायच्युरियामध्ये, ऑप्शन बी एंट्रोबियस व्हर्मिक्युलरिसमध्ये, ऑप्शन सी स्ट्रॉंगली लॉइड्स स्टेरोकोलरिसिसमध्ये, ऑप्शन डी हुकवर्ममध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी
एन्ट्रोबियस वर्मिक्युलोसिसमध्ये आपल्याला टेनिस रॉकेट मॉर्फॉलॉजी, पॅरासाइटची टेनिस रॉकेट मॉर्फॉलॉजी आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33. ट्रू स्टेटमेंट अबाउट उच्चरिया बँक्रप्टी आर ऑल एक्सेप्ट. खालीलपैकी असं कोणतं विधान आहे जे उच्चरिया बँक्रप्टीसाठी योग्य आहे, बाकी एक वगळता. ऑप्शन ए कॉजेस ऑफ लिम्फॅटिक फायलेरियासिस. ऑप्शन बी मायक्रोफिलरिया शोज नॉक्च्युरल पिरियॉडिसिटी. ऑप्शन सी ट्रान्समिटेड बाय मॉस्किटो. ऑप्शन डी मॅन इज अ इंटरमिडिएट होस्ट. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, मॅन इज अ इंटरमिडिएट होस्ट. हे एक उच्चरिया बँक्रप्टीसाठी अयोग्य उदाहरण आहे. उच्चरिया बँक्रप्टीसाठी इंटरमिडिएट होस्ट कोण असेल तर तो मॉस्किटो आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 38. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट फाउंड इन एंटोमेबा हिस्टोलॉटिका. एंटोमेबा हिस्टोलॉटिकामध्ये खालीलपैकी काय प्रेझेंट नसते. ऑप्शन ए क्रोमॅटोड बॉडीज. ऑप्शन बी शुडोपोडिया. ऑप्शन सी RBC इनसाइड द ट्रोपोझाइट. ऑप्शन डी फ्लाजेला. तर याचं योग्य उत्तर आहे फ्लाजेला आर नॉट फाउंड इन एंटोमेबा हिस्टोलॉटिका. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 39. विच ऑर्गॅनिझम कॉजेस फायलेरियासिस. खालील कोणता ऑर्गॅनिझम फायलेरियासिस कॉज करतो. ऑप्शन ए ॲस्कॅरिसिस लुम्ब्रिकॉइड्स. ऑप्शन बी एन्सिलोस्टोमा डिओडेनल्स. ऑप्शन सी उच्चरिया बँक्रप्टी. ऑप्शन डी एन्ट्रोबियस वर्मिक्युलोसिस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, उच्चरिया बँक्रप्टी आर द कॉजेस ऑफ फायलेरियासिस कॉज करण्यासाठी प्रामुख्याने उच्चरिया बँक्रप्टी हा ऑर्गॅनिझम कॉज करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. द नॉर्मल सलाईन इज यूज टू स्टूल एक्झामिनेशन स्टूल एक्झामिनेशनमध्ये नॉर्मल सलाईन काय यूज केली जाते. ऑप्शन ए स्टेनसिस्टसाठी. ऑप्शन बी पॅरासाइटच्या किलसाठी. ऑप्शन सी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हासाठी. ऑप्शन डी डिमॉन्स्ट्रेशन ऑफ मॉर्टॅलिटी ऑफ ट्रोपोझाइटसाठी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, डिमॉन्स्ट्रेशन ऑफ मॉर्टॅलिटीच्या डिमॉन्स्ट्रेशनसाठी, त्याचबरोबर ट्रोपोझाइटच्या डिटेक्शनसाठी स्टूलमध्ये नॉर्मल सलाईन ही यूज केली जाते. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. येणाऱ्या ADMLT तसेच येणाऱ्या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून मोस्ट इम्पॉर्टंट असे क्वेश्चन आज आपण कव्हर केलेले आहेत. येणाऱ्या सर्व लॅब टेक्निशियन एक्झाम असेल, येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टिकोनातून टेस्ट सिरीज असतील किंवा क्विज वगैरे आपल्याला हवे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमधून आपला व्हॉट्सअप ग्रुप तसेच टेलिग्राम ग्रुप जॉईन करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो. मिलते हैं अगले वीडियो में. थैंक यू.